एक्सपेरिमेंटल नाटकातनं आलेले लोक आहेत ना, त्यामुळे मला जे आवडतं ते लोकांनी पाहावं असं आमचा एक मत असतं. मी 2 नाटकं एका पद्धतीने नाही बसवू शकत. म्हणजे जे म्हणतात ना की अमुक दिग्दर्शकाची अशी काही स्टाईल आहे, तशी माझी काही स्टाईल नाही. आपण हे काम सतीश राजवाडेलाच करायला लावायचं. म्हणजे आम्ही त्यासाठी कितीही थांबायला लागलं तरी आमची तयारी होती. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं आणि त्याच्याच तालमीसाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथं. आणि नाटकाचं नाव काय माहितीये, नावच कॅची आहे ना इतकं. पुढच्या शुक्रवारी 7 वाजता नाही, म्हणजे पुढच्या शुक्रवारी 7 वाजता आपण काय करणार आहोत माहित नाही, पण पुढच्या शुक्रवारी 7 वाजता या नावाचं नाटक रंगभूमीवर आले आणि त्या नाटकाचे दिग्दर्शक नीरज शिरवईकर आणि निर्माते अजित भुरे माझ्यासोबत आहेत. तर सर्वप्रथम अभिनंदन, एक वेगळी कलाकृती आपण घेऊन येतोय. तर मला जाणून घ्यायचं मुळात निर्मात्याच्या भूमिकेतनं अजितदादांकडनं की अशा वेगळ्या विषयावरचं नाटक करावंसं का वाटलं आणि कशी संहिता तुमच्याकडे आली आणि काय? संहिता माझ्याकडनं आली ती सुदीप मोडक ज्याने लिहिलंय नाटक. त्याने मला फोन करून सांगितलं की असं असं माझ्याकडे नाटक आहे. नीरज माझा जुना मित्र आहेच, त्यामुळे त्या दोघांनी मला ते सांगितलं की एक वेगळ्या प्रकारचं नाटक त्यांनी लिहिलंय. आणि मला स्वतःला तशा प्रकारची नाटकं करायला आवडतात. म्हणजे आपण जर काटकोन त्रिकोणपासून उदाहरण घेतलं तर अलिबाबा आणि 40शीतले चोर असेल किंवा काय, तर जर असं माझ्या आवडीची नाटकं मला करायला आवडतात असं म्हणायला हरकत नाही. तर ते नाटक मला आवडलं म्हणून मी ते करतोय. ते वेगळ्या प्रकारचं आहे की नाही काही मला माहित नाही. मला असं वाटतं की निर्मात्याला नाटक आवडणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि मग ते लोकांना आवडण्यासाठी आपण ते जास्तीत जास्त प्रमोट करत राहणं हे निर्मात्याचं काम असतं. बरोबर. तर काय असतं, आम्ही एक्सपेरिमेंटल नाटकातनं आलेले लोक आहेत ना, त्यामुळे मला जे आवडतं ते लोकांनी पाहावं असं आमचा एक मत असतं. तर हे तसं आहे आणि माझ्या सुदैवाने मला चांगली टीम मिळाली, नीरज सारखा दिग्दर्शक मिळाला, त्यामुळे आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो आणि आता आमचा प्रयोग सुरू होतील, लोकांना आवडतील. बरोबर. पण मला जाणून घ्यायचं पुन्हा एकदा तुझ्याचकडनं की नाटकाचा जो विषय आहे तो विषय काय सांगशील, काय थोडक्यात सांगायचं झालं तर? मी खरं सांगू, नाटकाचा विषय असा आहे की ही एक सुखांतिका आहे 3 व्यक्तींच्या आयुष्यातली. ज्या 3 व्यक्ती एकमेकांना भेटतात, त्यांच्या आपापसातल्या प्रॉब्लेममध्ये ते असतात. आपापल्या प्रॉब्लेम फार गहन प्रॉब्लेम वगैरे काही नसतो, पण त्यांच्या प्रश्न जे असतात आणि हे तिघेजण एकमेकांना भेटल्यानंतर त्यांच्या संवादांमधनं, त्यांच्या एकमेकांच्या रिलेशनशिपमधनं, त्यांच्या एकमेकांच्या इंटरॅक्शन मधनं त्यांचं आयुष्य कसं बदलत जातं हे सांगणारी ही गोष्ट आहे. दिग्दर्शक म्हणून मला नीरजला विचारायचंय की आता आम्ही तालीम बघितली आणि मुळात तरुणाईचा प्रश्न सुद्धा दिसून येतो, मानसशास्त्राशी निगडीत सगळं दिसून येतं. अशा वेगळ्या कलाकृती नेहमीच दिग्दर्शित तू करत असतोस, तर दिग्दर्शक या नात्यानं काय सांगशील? म्हणजे या नाटकाच्या संदर्भात सो स्क्रिप्ट जी आहे ही एक चॅलेंजिंग स्क्रिप्ट आहे. त्याला दृश्य स्वरूपात बांधणं तसं सोपं नव्हतं आणि त्यामुळे कन्व्हेन्शनल जी एक पद्धत आहे एक नाटक बसवण्याची, ती इथे तशी चालली नसते. तर त्याच्यामुळे मी नेमका कसा दिग्दर्शक आहे हे ऑलवेज त्या संहितेवरती अवलंबून असतं. मी 2 नाटकं एका पद्धतीने नाही बसवू शकत. म्हणजे जे म्हणतात ना की अमुक दिग्दर्शकाची अशी काही स्टाईल आहे, तशी माझी काही स्टाईल नाही. ते त्या संहितेची जी स्टाईल असेल त्याला कलाकृतीप्रमाणे बदलणारी, त्याला जास्तीत जास्त न्याय कसा मिळू शकतो, त्याच्यामध्ये लेखकाला काय म्हणायचं आहे. ह्या नाटकात असं आलं की सुदीप स्वतः काम सुद्धा करत असल्यामुळे त्याच्याबरोबर काही डिस्कशन होऊ शकले की काही गोष्टी जर का पोचत नाहीये तर ह्याच्यातून म्हणायचं काय आहे, मग ते टेक्स्ट न बदलता ते दृश्य स्वरूपात कसं पोहोचवता येईल असे काही एक्सरसाइजेस करायचा प्रयत्न आहे या नाटकात. मुळात सतीश राजवाडे, चैत्राली गुप्ते अशी भली मोठी स्टार कास्ट आणि सुदीप मोडक. तर सतीशजींना दिग्दर्शित करणं किंवा चैत्रालीला दिग्दर्शित करणं यातलं आव्हान नेमकं काय होतं आणि ही भट्टी कशी जमवली, मुळात कास्टिंग कसं झालं? कास्टिंग म्हणजे आम्ही एक सतीश दादाला आम्ही एक काही वर्षांपूर्वी नाटक वाचून दाखवलं होतं. तर तेव्हा काही आमचं काही ठरलेलं नव्हतं की मीच डायरेक्ट करणार आहे की काय करणार आहे. आपलं मी त्याला रीडिंग झालं, असंच एक वाचून दाखवलेलं, तर त्याला माहित होतं की नाटक काय आहे. आणि मग भुरे सर ऑन बोर्ड आल्यानंतर त्यांचं त्याच्याशी बोलणं झालं. मग त्याला आता त्याच्या इतर व्यवधान ते सगळं एक सांभाळून फायनली ते त्याचं जमलं.
राधिकाचं जे कॅरेक्टर आहे त्याचं कास्टिंग थोडं डिफिकल्ट होतं, कारण की ते म्हणजे खूप जास्त रिक्वायरमेंट्स आहेत त्या पात्रात, की एकतर ती अम्बिशियस पण वाटली पाहिजे, पण लवेबल पण वाटली पाहिजे, पण खरी पण वाटली पाहिजे, एक विशिष्ट वयोगटाची पण ती आहे. तर ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स बघून चैत्राली हे ऑप्शन चांगलं होतं. बरोबर. तर त्या ह्यानी आम्ही त्यांना अप्रोच केलं आणि ते होकार दिला. आणि सुदीपनी स्वतःच ठरवलं होतं की मी हे काम करणार आहे का काय, म्हणजे लेखक म्हणून? नाही, खरं म्हणजे त्याने स्वतः असं काही नव्हतं त्याचं की मीच काम करणार वगैरे. पण मी जेव्हा नाटकाचं वाचन ऐकलं त्याच्याकडनं, तेव्हा ते वाचनातनं मला वाटलं की हे कॅरेक्टर त्यानेच करावं. बरं. असं मला वाटलं. माझा हा अनुभव दुसरा आहे. जेव्हा मी ह्याच्या आधी एक नाटक केलं होतं डिअर राजू नावाचं, ज्याच्यामध्ये मयुरी देशमुख होती आणि तिने ते नाटक लिहिलं होतं. जेव्हा तिने ते वाचलं तेव्हा वाचताना मला लक्षात आलं की अरे, ज्या पद्धतीने ही कॅरेक्टर पोर्ट्रे करते आहे ते जास्त चांगलं होईल इतर कुणीतरी करण्यापेक्षा. आणि सुधीरच्या बाबतीत मला तेच वाटलं आणि म्हणून मी तो निर्णय घेतला की हे काम तूच कर. बरोबर. आणि मला असं वाटतं की तो निर्णय माझा बरोबर करेल असं मला वाटतंय. आम्ही आता जी तालीम बघितली आणि त्यातनं ज्या प्रकारे सुदीपचं कॅरेक्टर लक्षात येते, तर कशा पद्धतीने तो करतोय ते खरोखर अमेझिंग आहे आणि तो न्याय उत्तम देईल असं वाटतंच आहे. तू मगाशी सतीश बद्दल जे बोललास ना, आम्ही दोघांनी अक्षरशः आम्ही तो निर्णय घेतला होता की आपण हे काम सतीश राजवाडेलाच करायला लावायचं. म्हणजे आम्ही त्यासाठी कितीही थांबायला लागलं तरी आमची तयारी होती. आणि ह्याचं मागचं मुख्य कारण असं जे नीरज आणि मी बोलत होतो की तो एक चांगला ऍक्टर तर आहेच, परंतु ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो ना, तशी ते टीमसाठी तो एक व्हॅल्यू ऍडिशन आहे. तो नुसतं ऍक्टर म्हणून चांगलं काम करणार आहेच, परंतु ते नाटक बांधताना त्याच्या अनुभवांचा किंवा त्याचे दिग्दर्शकीय कौशल्य जे आहे, त्याने सिनेमा किंवा इतर ठिकाणी जे काम केलंय त्या सगळ्या अनुभवाचा, एक्सपर्टीजचा या नाटकासाठी फायदा होईल. बरोबर. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तो थांबलो. म्हटलं सतीश करणार असेल तर आपण सतीशसाठी थांबूया आणि मग ते नाटक करायचं. खरंय. आपल्या प्रेक्षकांना सांगा की या नाटकाला प्रतिसाद द्या तुमच्या दोघांकडे. आमचं पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे नाटक 25 तारखेला आम्ही त्याचा शुभारंभ करतोय. सुदीप मोडकने लिहिलंय, तो त्यातली एक भूमिकाही करतोय. चैत्राली गुप्ते आणि सतीश राजवाडे त्यात काम करतायत आणि नीरज शिरवईकरने ते बसवलंय. त्यामुळे या नाटकाला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. आणि हो, असेच नाटकांचे, मालिकांचे, चित्रपटांचे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा स्वामी कृपा क्रिएशन्सला आणि नक्कीच सबस्क्राईब करा. आणि कसं वाटतायत आमचे हे नाटकाचे रिव्ह्यूज असतील, गप्पा असतील, अजून काय आमच्याकडनं अपेक्षित आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. थँक्यू.